पुण्यातील आरटीओ परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने अखेर एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला। आरटीओ परिसरात झाड कोसळून पांडुरंग भुवड गंभीर जखमी झाले होते। यावेळी शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत भुवड यांना उपचारासाठी जितो रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही गंभीर जखमी झालेले पांडुरंग भुवड यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले। ही घटना समजताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापौर यांना मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत। या दरम्यान मृत व्यक्ती पांडुरंग भुवड हे नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या प्रभागातील रहिवासी असल्याने या दोन्ही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेत या कुटुंबाचं सांत्वन केलं आणि आर्थिक मदतही त्यांना सुपूर्द केली आहे। याचबरोबर ठाणे महानगरपालिकेच्या आगामी महासभेमध्ये मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेत कंत्राटी पद्धतीने रोजगार देण्यात यावा, तसेच कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी असा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी दिली आहे। या दुःखद प्रसंगी मृतांच्या कुटुंबामागे ठामपणे उभं राहून सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका शिवसेनेच्या या दोन्ही नगरसेवकांनी ही भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे। मदत म्हणणार नाही मी, कारण ते तर आमचं कर्तव्य आहे, परंतु अतिशय दुःखद असा प्रसंग त्या दिवशी घडला। झाडाची फांदी पडून आमच्याच प्रभागातील पांडुरंग भुवड वय वर्ष 64 यांचं म्हणजे अगदी 3 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते। सगळ्याच प्रकारचे उपचार त्यांच्यावर करण्यात आले, परंतु उपचार दरम्यान त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला। अतिशय गरीब घरातलं हे कुटुंब आहे। त्यांच्या घरात 4 मुली आहेत, त्यांच्या मिसेस आहेत आणि हे असं सगळं असताना त्यांना तातडीने त्यावेळेला मी माननीय उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याशी बोलल्यानंतर साहेबांनी देखील माननीय जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले, माननीय महापालिका आयुक्त यांना निर्देश दिले। काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत आपत्ती विभागाच्या मार्फत 4 लाख रुपयाची मदत ही त्यांच्या कुटुंबियांच्या खात्यात जमा झाली। आज शिवसेनेतर्फे देखील भरीव अशी मदत त्यांना आम्ही केली आहे आणि महापालिकेच्या आमच्या काही अधिकाऱ्यांनी, म्हणजे मला नावं घेऊ नये अशी त्यांची इच्छा होती, त्यांच्यामार्फत देखील भरीव अशी मदत ह्या कुटुंबाला झालेली असून येत्या सोमवारी महासभेमध्ये त्यांना 10 लाख रुपये आणि त्यांच्या कुटुंबातील कोणाला तरी एखाद्या सदस्याला सध्या कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्याचा ठराव आम्ही करणार आहोत। बघू, सभागृहाच्या भावना बघून जर ती मदत वाढवता आली तर त्याच्यात देखील नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत। परंतु शेवटी माणूस गमावला आहे, दुःख मोठं आहे। जे शक्य आहे ते शिवसेनेच्या मार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे। दादा, खरं तर आपण अनेक वर्ष, तुम्ही असाल, नम्रता मॅडम असेल, अनेक वर्ष या प्रभागाचं नेतृत्व करताय। आपल्याला या घटना कळल्यानंतर आपण हॉस्पिटलला देखील अनेक वेळेला त्या ठिकाणी प्रयत्न केले, परंतु अपयश त्या ठिकाणी आलं, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आज आपण शिवसेनेकडून 5 लाखाची आर्थिक मदत या ठिकाणी देत आहे, कसं बघता याकडे आणि आता सांत्वन करताय कुटुंबाचं, काय कुटुंबाची भावना? केलेली मदत ही मदत असते, त्यामुळे मला असं वाटतं की आदरणीय शिंदेसाहेबांनी आम्हाला शिकवलं की ह्या हाताने केलेली मदत ही ह्या हाताला कळली नाही पाहिजे। त्यामुळे मी अमाऊंट काय ह्याच्याबद्दल फार बोलणार नाही, परंतु शेवटी हे कुटुंब, आम्ही ज्यावेळेला त्यांच्या अंत्ययात्रेच्या ह्याच्यात आलो होतो तेव्हाच त्यांना सांगितलं होतं की ही कुटुंब ही आमची जबाबदारी आहे। ज्यावेळेला दुर्घटना घडली त्यावेळेला अगदी 5व्या-6व्या मिनिटालाच मी त्या ठिकाणी पोहोचलो, त्यांना तातडीने हॉस्पिटलला घेऊन गेलो। विविध उपचार त्यांच्यावर करण्यात आले, अगदी ज्युपिटरचे तज्ज्ञ डॉक्टर जे काही सगळं लागणार आहे ते सगळं आपण उपलब्ध केलं, परंतु शेवटी दुर्दैवी असा मृत्यू झाला। आपण ठीक आहे, आज त्यांचे ते आपल्यात नाही आहेत, परंतु शेवटी त्या कुटुंबाला कुठेतरी धीर देणं किंवा त्यांना मदत करणं हे देखील महत्त्वाचं आहे। आणि शिवसेना म्हणून आमचे सगळे इथले स्थानिक पदाधिकारी असतील, शाखाप्रमुख असतील, उपशाखाप्रमुख, सगळीच लोक आहेत जी त्यांना काही कोणी मानसिक पाठबळ देतं, कोण आर्थिक मदत करतं आहे, कोण अजून वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत आहे। त्यांची भावकीची लोक इथे आहेत। जे शक्य आहे ते भुवड कुटुंबासाठी करण्याचा आम्ही कायमच प्रयत्न करणार आहोत। मला नेहमी असं वाटतं की हा प्रभाग जो आहे तो आमचा प्रभाग म्हणजे आमचं एक कुटुंब आहे। प्रभागातली सर्व मंडळी ही आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत। या ठिकाणी प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणं हे मला असं वाटतं आमचं एक कर्तव्य आम्ही समजतो।
असं नगरसेवक आहोत म्हणून आलो आहे किंवा अशा पद्धतीचं कधी आमचं वावरणं या ठिकाणी नसतं. प्रत्येक कुटुंबाशी आमचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि आमच्या कुटुंबातलाच एक सदस्य आम्ही गमावला आहे याचं दुःख कायम आमच्या पाठीशी आणि उरात आहे. परंतु तरी देखील कुठे ना कुठेतरी मला असं वाटलं की त्यांचे कुटुंबीय आहेत, 4 मुली, एक त्यांच्या मिसेस, अगदी गोरगरीब कुटुंब आहे, तर त्यांना कुठे ना कुठेतरी एक छोटंसं पाठबळ देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे जीवितहानी झाली आहे ती भरून काढता येणं अशक्य आहे, परंतु तरी देखील मी त्या दिवशीचं तुम्हाला प्रसंग सांगू शकते. प्रभागात संपूर्ण ठिकाणी खूप अतिवृष्टीमुळे झाडं पडत होती. आम्ही संपूर्ण प्रभागातच फिरत होतो आणि एक रहेजा क्लब हाऊसच्या इथेच एक धोकादायक झाडाची कंप्लेंट आली सन्माननीय आमदार रवींद्रजी फाटक साहेबांच्या घरातून आणि आम्ही तातडीने तिकडे फायरची टीम घेऊन पोचलो. रेपाळे साहेब तिकडेच होते आणि तेव्हाच कळलं की RTOच्या इथे एक झाड पडलं आहे. फक्त एवढंच आम्हाला बातमी आली आणि लागलीच रेपाळे साहेब त्या ठिकाणी पोचले. तिथे पोचल्यानंतर त्यांनी तर फोनच नाही केला, कारण ते स्वतः त्या गडबडीत होते. त्यांनी तातडीने ॲम्ब्युलन्स बोलवून घेतली आणि मग त्या आपल्या कोणी ॲक्च्युली अज्ञात इसम होते त्यावेळेला, कोणाची ओळख पटत नव्हती आणि तातडीने त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले. हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर कोणतीही दिरंगाई न करता तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांना नेलं गेलं आणि त्यांचे डॉक्युमेंट शोधता कळलं की आपल्या धर्मवीर नगरमधील पांडुरंग भुवड हे सदस्य आहेत आणि त्याच वेळेला तातडीने माझ्याकडे त्यांच्या मुलीचा नंबर होता. मी कॉल केला, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांचा फोन लागत नव्हता. पावसामुळे काही रेंजचा पण इश्यू होता आणि तरी देखील माझ्या स्थानिक प्रतिनिधी जे आहेत आमच्या इकडचे शिवसैनिक, त्यांनी त्यांच्या घरी जाऊन कळवलं. त्यानंतर त्यांची पूर्ण म्हणजे आपण ट्रीटमेंट आधी चालू केली, नंतर त्यांची हिस्ट्री आपल्याला कळली. आपण अजिबात विलंब न करता सगळ्या गोष्टी मेडिकली देण्याचा प्रयत्न केला. अगदी आम्ही देव पाण्यात ठेवले होते 3 दिवस की प्रार्थना करत होतो की काहीतरी चमत्कार घडू दे आणि त्यांचं जीव वाचू दे. अगदीच पहिल्या दिवशी डॉक्टरांनी, नामवंत डॉक्टर होते विख्यात, एकनाथजी शिंदे साहेबांनी तातडीने त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमधून इथे पाठवून त्यांचे उपचार केले. त्यावेळेला सन्माननीय आयुक्त साहेब देखील संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठे औषध लागतंय, काही रक्त लागतं, हे सगळं उपलब्ध करत होते. आम्ही एक पूर्ण म्हणजे कुटुंब म्हणून हे पूर्ण ठाणे महानगरपालिकेचे आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो, पण शेवटी यश आलं नाही आम्हाला. खूप जास्त दुःखद त्या दिवशीची ती आमच्यासाठी घटना होती, पण त्याच्यातून सावरणं आम्हाला देखील मुश्किल आहे. असं असताना देखील आम्हाला असं वाटलं की एक आमची आद्य कर्तव्य, आम्ही या प्रभागातील एक त्या कुटुंबाचा, अगदी हे स्वतः मुलगा, मी स्वतः मुलगी, एक मोठी मुलगी म्हणून आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही प्रयत्न केला. आणि आमचे अधिकारी पण आहेत, त्यांनी स्वतःचा संपूर्ण महिन्याचा पगार त्यांना देऊ केला आहे. प्रत्येकाच्या भावना आहेत, कोणी आपापल्या परीने मदत करते. आम्ही कोणाला आव्हान नाही करतो, म्हणजे आव्हान करतो आहे की ज्याला जमेल त्यांनी मदत करावी, परंतु आम्ही कधी कोणाला सांगितलं नाही की तुम्ही हा करा. आम्ही नेहमी विचार करतो की आमचं कर्तव्य आम्ही केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही हे कर्तव्य बजावत आहोत. TMCमधून देखील, ठाणे महानगरपालिकेतून देखील आपण विषय घेतलेला आहे तो, आणि त्यांना 10 लाखाची मदत या महासभेमध्ये मंजूर करणार आहोत. आणि त्यांच्या एक कुटुंबियांना ठाणे महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्याचं आश्वासन आम्हाला दिलं आहे. याकरिता देखील मी आवर्जून धन्यवाद देईन की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अतिशय संवेदनशील असे आमदार आहेत आमच्या प्रभागाचे. त्याच्यामुळे आम्ही सगळेच जण, म्हणजे अगदी आम्ही नगरसेवक म्हणून देखील आम्ही नेहमी निश्चिंत असतो की आमच्या पाठी कोणीतरी आहे जे अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोचतात, त्यांची काळजी घेतात. सन्माननीय आयुक्तांचे देखील धन्यवाद देईन मी, कारण त्यांनी देखील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विशेष अशी त्यांच्या पलीकडे जाऊन मदत केलेली आहे. तर आम्ही या प्रभागाचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या सर्वांचे आभार व्यक्त